नमस्कार, मी सरिता. खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या स्टिच विथ सरितामध्ये. तर या अगोदर मी 2 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत स्लीवबाबत, डिझाईनच्या स्लीवबाबत किंवा पफ स्लीव्जबाबत, देवसेना स्लीव्ज आणि लॉंग स्लीव्ज. तर त्या व्हिडिओला तुम्ही खूपच छान प्रतिसाद दिलेला आहे, खूप छान सपोर्ट केलेला आहे. तर त्यासाठीच मी आज तुमच्यासोबत हा व्हिडिओसुद्धा स्लीव्जबाबतच घेऊन आलेले आहे. स्लीव्ज डिझाईन अगदी आरी वर्क न करता, कोणत्याही पद्धतीची एम्ब्रॉयडरी न करता तुम्ही खूपच सुंदर पद्धतीने, खूपच सुंदर अशी स्लीव्ज डिझाईन बनवू शकता. तर तो आज आपण हा व्हिडिओ पाहणार आहे. त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे की खूप कमी साहित्यामध्ये माझ्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी किंवा प्रोफेशनल पद्धतीने हे काम करणारे सुद्धा ही स्लीव्ज खूपच कमी वेळामध्ये सोप्या पद्धतीने लवकर तयार करू शकतात. तर सध्या खूप ट्रेंड आहे, लेटेस्टमध्ये ही डिझाईन चाललेली आहे. तर मला बऱ्याच लोकांचा असा शॉपवरती हे होता की तुम्ही अशा पद्धतीने ज्या स्लीव्ज आहेत आम्हाला डिझाईन करून द्या, आणि आरी वर्क करण्यासाठी बराच वेळ लागतो, बऱ्याच जणांना हा खर्च परवडत नाही. तर त्यासाठी मी खूप सुंदर अशी बाहीची डिझाईन तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू. पण त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, सोबतच शेजारील बेल आयकॉनवरती प्रेस करा, म्हणजे आपले नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. सगळ्यात अगोदर आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि माझ्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींना त्याची मदत होईल. हाच माझा व्हिडिओ अपलोड करण्यामागचा उद्देश आहे की नवीन शिकणाऱ्या माझ्या मैत्रिणी आहेत, त्यांना काही अडचण असेल तर मी ते व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्या शंकांचं निरसन करू. आणि व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक नक्कीच करा. सोबतच काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा तुम्ही तुमची शंका विचारू शकता. मी तुम्हाला शंकेचं निरसन करायचं आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचा प्रयत्न नक्कीच करेन. चला तर मग व्हिडिओला आपल्या सुरुवात करूया आणि आजची अगदी खूप छान सुंदर अशी स्लीव्ज डिझाईन आपण तयार कशी करायची ते पाहूया. इथे मी नेहमीप्रमाणेच बाही जी आहे ती कटिंग करून जोडून घेतलेली आहे मेन फॅब्रिक आणि अस्तर, आणि सोबतच घेतलेलं आहे इथे ही खड्यांची लेस आहे. ही नेहमीप्रमाणे साधी लेस आहे, रेग्युलर जे वापरतो ते, आणि हे आहे नॉट्स आपण ज्या ब्लाऊजला मागे बांधतो त्या. इतक्याच साहित्यामध्ये आपण ब्लाऊजवरती बाहीला डिझाईन करणार आहे. खूप सुंदर अशी डिझाईन आपण तयार करणार आहे. तर त्यासाठी इथे मी सुरुवातीला बाही जी आहे ती व्यवस्थित कटिंग करून जोडून घेतलेले. नेहमीप्रमाणेच आपल्याला जो काही बाहीची उंची आहे, जो आपला मुंडा घेरा आहे, बॉटम आहे, ते मी कटिंग करून इथे घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकाल व्यवस्थित आपली बाही जी आहे तयार आहे. आता याच्यावरती आपण बाहीची उंची तुम्हाला दाखवते. पूर्ण बाही आपली 10 इंचाची आहे. तयार मी ते 11 इंच ठेवलेले आहे. अर्धा इंच वरती शिवून जाणार आहे आणि 10.5 इंच जी राहते ती अर्धा इंच आपण डिझाईन करताना कमी जास्त होते, त्यामुळे मी आकसू नये किंवा श्रिंक होऊ नये म्हणून मी अर्धा इंच जास्त घेतलेले आहे. या काठाच्या वरती जो प्लेन भाग आहे त्याच्यावरती आपल्याला डिझाईन काढून घ्यायचे आहे. तर प्लेन भागावरती डिझाईन काढण्यासाठी आपल्याला तयार बाहीचा मध्य काढायचा आहे. सेंटर नॉच मी मारलेला आहे वरच्या बाजूला, मुंड्याच्या बाजूला. तर इथे मी इथे लाईन मारून घेते सेंटरवरती बरोबर, म्हणजे आपल्या डिझाईन जी आहे बाहीची दोन्ही बाजूला सेम काढता येईल, इकडे तिकडे आपली डिझाईन सरकणार नाही. तर आता मध्यभाग काढल्यानंतर इथे मी पट्टीची तुम्हाला रुंदी दाखवते किती आहे. पट्टी आपली 1.25 इंचाची आहे, म्हणजेच आपल्याला 1.25 इंचावरती मार्किंग न करता थोडंसं सोपं जाईल या पट्टीने रेषा ओढून घेणं. ब्लाऊजच्या मध्यभागावरून तिरपी पट्टी ठेवलेली आहे मी, आणि तिरपी एक लाईन मारून घेतलेली आहे. तर याच पद्धतीने पट्टी ठेवून पट्टीचा मध्य घेऊन तेवढ्याच अंतरावरती, सेम अंतरावरती आपल्याला या रेषा ओढून घ्यायच्या आहेत. तिरप्या रेषा आपल्याला एका बाजूने सुरुवात करायची आहे. तुम्ही पाहू शकता ही जी गोल्डन बॉर्डर आहे, डिझाईन आहे, त्याच्यावरतीच आपल्याला डिझाईन तयार करायची आहे. तर त्यासाठी मी रेष जी आहे ती गोल्डन बॉर्डरपर्यंतच ओढत आहे. तर अशा पद्धतीने पट्टीमध्ये ठेवून पूर्ण तिरप्या रेषा एका बाजूच्या आपण या मारून घेणार आहोत. व्यवस्थित आपल्याला ही रेष ओढून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला डिझाईन करताना कुठेच प्रॉब्लेम येणार नाही. अगदी नवशिकाऊ माझ्या मैत्रिणीसुद्धा ही डिझाईन सोप्या पद्धतीने करू शकतात आणि अगदी पटकन करू शकतात. नवीन आपला जो बिझनेस असेल त्याचासुद्धा स्टार्टअप करू शकतात. एका बाजूने आपल्याला ह्या तिरकस रेषा ओढून झालेल्या आहेत. ही झाली आपली एका बाजूची डिझाईन. आता आपल्याला ह्याच्यामध्ये बॉक्स तयार करायचे आहे. तर त्यासाठी पुन्हा मी ह्याच्या विरुद्ध बाजूनी रेषा ओढून घेणार आहे, पण अंतर मात्र आपल्या पट्टीचं सेम राहणार आहे. सेमच साईजचे आपल्याला बॉक्सेस तयार करायचे आहेत, म्हणजेच सगळ्या बाजूने आपले जे बॉक्सेस आहेत ते 1.25 इंचावरती तयार होणार आहेत. तुम्हाला जसं सोपं पडेल तसं तुम्ही ते बाही हलवू शकता. जसं मी फिरवते बाही पट्टीला लाईन मारण्यासाठी, मला जसं इझी पडेल त्या पद्धतीने मी बाही इथे फिरवत आहे. तर तुम्हीसुद्धा तुमच्या सोयीनुसार ही बाही फिरवू शकता. तर अशा आपल्याला क्रिस क्रॉस लाईन मारून
चेक्स तयार करायचे आहेत आणि चेक्सवरतीच आपल्याला डिझाईन तयार करायचे आहे. तर तुम्ही पाहू शकाल आपण पट्टीचं माप घेतल्यामुळे आपल्याला खूप सोपं गेलेलं आहे इथे ह्या चेक्स तयार करण्यासाठी. हे बॉक्सेस जे आहेत स्क्वेअर तयार करण्यासाठी, हे जर तुम्ही टेपनी मोजत बसाल प्रत्येक वेळेला तर तुमचा वेळ फार जाईल. म्हणून मी तुम्हाला इथे एक सोपी ट्रिक सांगितलेली आहे पट्टीची. या बाहीवरती आपण जसे चेक्स तयार करून घेतलेले आहेत हे पहा, तुम्हाला मी दाखवते. सगळ्या बाजूनी 1.25 इंच आपले जे चेक्स आहेत ते चारही बाजूनी 1.25 इंच रुंदी झालेली आहे आणि मधला जो भाग आहे तो आपला 1.5 इंच झालेला आहे. तर आपल्या चारही बाजूचे आपल्याला चेक्स आहेत ते महत्त्वाचे आहेत. तर इथे आपल्याला दुसऱ्या बाहीला सुद्धा सेम प्रोसेस करायची आहे. नॉच मारलेला आहे सेंटरचा, तिथून मी ते मध्यभाग काढलेला आहे आणि मध्यभागावरून तिरप्या रेषा आखलेल्या आहेत मी पट्टीने. या बाजूने सुद्धा तिरप्या रेषा आखून घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूने तिरप्या रेषा एकावरती एक मारत आपल्याला हे चौकोन तयार करून घ्यायचे आहेत. खूप सुंदर डिझाईन आपली तयार होते आणि खूपच सुंदर दिसते. अगदी नवराईसाठी ही लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाऊजची डिझाईन आता चालू आहे. आरी वर्क करायचा खर्च प्रत्येकालाच परवडत नाही, तर त्यासाठी खूपच छान अशी डिझाईन तुम्ही तयार करू शकता. आता आपण मशीनकडे येऊया आणि हे डिझाईन तयार करायच्या तयारीला लागूया. तर इथे ह्या नॉट्स आहेत, गोल्डन नॉट्स घेतलेले आहेत मी, ज्या बॉर्डरला मॅचिंग होतील, साडीच्या बॉर्डरला ज्या मॅचिंग होतील तो कलर आपल्याला इथं वापरायचा आहे. तुम्ही तुमच्या सोयीनुसार दोन्ही बाजूनी लावू शकता. डोरी तुम्ही पाहू शकता मीडियम साईजची डोरी आहे, ना जाड आहे ना जास्त पातळ आहे, म्हणजे दिसायला सुद्धा हवी आपल्याला डिझाईन काढल्यानंतर. आता आपल्याला अशा पद्धतीने इकडून आपल्याला डोरी लावायला सुरुवात करायची आहे बाहीवरती. व्यवस्थित आपण जी लाईन आखून घेतलेली आहे, रेष ओढून घेतलेली आहे चॉकनी, त्याच रेषेवरती ही डोरी ठेवत ठेवत त्याच्यावरून आपल्याला टीप मारायची आहे. हलकासा सपोर्ट देत थोडासा प्रेस करायचा आहे, जेणेकरून आपला कपडा जो आहे खेचू नये किंवा चून पडू नये कपड्याला. जसं की मी मगाशी म्हटलं होतं, त्यासाठी मी अर्धा इंच बाही जी आहे ती एक्स्ट्राची कटिंग करून ठेवलेली आहे. म्हणजे आपल्याला ह्या जोडताना नॉट्स आहेत, कपडा कुठे तर खेचला जातो नकळतपणे, तर बाही आपली छोटी होऊ नये, मापामध्येच राहावी, त्यासाठी मी इथे अर्धा इंचाचा कपडा जास्तीचा घेतला होता. अशा पद्धतीने एकदा नॉट्सवरती स्टिच झाल्यानंतर थोडंसं हलक्या हाताने आपल्याला इथे सपोर्ट द्यायचा आहे आणि या डोरी ज्या आहे त्या लाईनवरती बरोबर स्टिच करून घ्यायच्या आहेत. तुम्ही पाहू शकाल मी या बाजूने तयार करायला सुरुवात का केली, कारण कुठेही तुम्हाला मध्ये डोरी जी आहे किंवा नॉट्स आहे कट करायची गरज लागत नाही. नॉट्स कट केल्यानंतर पुन्हा ते त्याचे जे राहिलेले तुकडे असतात किंवा तोंडं असतात ती उकळली जातात, त्याचे धागे निघाले जातात. त्याच्यामुळे लेसच्या खाली जरी तुम्ही किती व्यवस्थित त्याला बसवलात तरी काही दिवसांनी ते यूज केल्यानंतर सुटू शकतात त्याचे धागे. म्हणून मी इथे तुम्हाला ही इझी मेथड दाखवलेली आहे. साधारणतः तुम्ही जे आपण टिक मार्क करतो त्याच पद्धतीने आपली ही डोरी लावून घ्यायची आहे. प्रत्येक लाईनवरती टिक मार्क केल्यासारखं व्यवस्थित आपल्याला एकावरती एक लाईनवरती ही डोरी लावून घ्यायची आहे. जसे जसे तुम्ही डोरी लावत जाल तसं तसे आपोआप त्याचे बॉक्सेस तयार होत जातील. तुम्ही पाहू शकाल की बॉक्सेस आपले व्यवस्थित इथे तयार झालेले आहेत आणि खूपच सुंदर एकाच मापाचे आपले बॉक्सेस जे आहेत तयार झालेले आहेत. इथे सुद्धा मी राहिलेल्या 2 लाईनवरती डोरी लावून घेते. बाजूचा भाग आहे ब्लँक ठेवलेला, तिथे मी फिटिंग येणार आहे आपलं म्हणून ती डोरी लावलेली नाही. एक्स्ट्राची राहिलेली जी डोरी आहे बाहेरून ती कटिंग करून घ्यायची आहे, म्हणजे आपल्या बाहीला स्टिचिंगसोबत फिनिशिंगसुद्धा येत राहतं. ही कामं ज्या त्या वेळेला केली तर आपल्या ब्लाउजांचं फिनिशिंग खूप छान सुधारतं. म्हणून तुम्हीसुद्धा अशाच गोष्टी बारीक सारी टिप्स आहेत त्या लक्षात ठेवून शिलाई काम करत जा. तर आता ही नॉट्स लावल्यानंतर ज्या आपण बॉर्डरवरती नॉट्स आपलेले आलेले आहे ती लपवण्यासाठी इथे मी एक लेस घेतलेली आहे, जी मी तुम्हाला अगोदर दाखवली होती. गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे. तर अशी मी याच्यावरून जी आहे लेस स्टिच करून घेणार आहे दोन्हीही बाजूला, खाली बॉटमला सुद्धा आणि वरती बॉर्डरला सुद्धा, म्हणजे आपल्या बाहीला खूप रेखीवपणा येईल, ॲट्रॅक्टिव्ह बाही आपली दिसेल डिझाईन जी आहे बाहीची ती. तर त्यासाठी तुम्ही इथे तुमच्या आवडीप्रमाणे विचार करायचा आहे की बाहीवरती कोणती लेस आणि कोणती डिझाईन चांगली दिसेल, कोणता कलर कॉम्बिनेशन तुम्ही इथे घेऊ शकता. तर इथे मी गोल्डनवरती ब्ल्यूवरती गोल्डन कॉम्बिनेशन घेतलेलं आहे. दोन्हीही बाजूनी एकाच साईडला ह्या लेस मी लावून घेतलेल्या आहेत. तुम्ही विरुद्ध दिशेला सुद्धा ह्या लेस लावू शकता, जसं तुम्हाला आवडेल तशी तुम्ही ते डिझाईन करू शकता. व्यवस्थित याच्यावरती लेस लावून डबल टिप मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या लेसच्या खालची डोरी आहे ती फिक्स परमनंटली व्यवस्थित बसून जाईल. इथे मी दोन्हीही काठाला लेस लावून घेतलेले आहे आणि एक बाही जी आहे आपली तयार आहे. तुम्ही पाहू शकता अप्रतिम डिझाईन आपली दिसत आहे, सुंदर. तरीही अर्धवट डिझाईन आहे, अजून आपल्याला कंप्लीट करायला दुसरं बरंच त्याच्यावरती वर्क करायचं आहे. बॉक्सेस जे मोकळे आहेत त्याच्यावरती आपल्याला अजून वर्क करायचं आहे. याच पद्धतीने दुसरी स्लीवसुद्धा मी तयार करून घेते.
तर या स्लीव्जला सुद्धा आपल्याला नॉट्स लावून घ्यायचे आहेत. या आता स्लीव्जला नॉट्स लावताना मी तुम्हाला उलट्या हातावरती नॉट्स कशा लावायचे ते दाखवते. मगाशी मी तुम्हाला दाखवताना उजव्या हातावरून सुरुवात केली होती, या साईडला मी आता डाव्या हातावरून सुरुवात केलेली आहे. म्हणजे दोन्हीही बाजूला तुम्ही लावताना तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. दोन्हीही बाही आपली इथे तयार झालेली आहे. मशीन काम जे आहे ते आपल्या इथे संपलेलं आहे या डिझाईनसाठीचं. आता आपल्याला काय करायचं आहे, या तयार बाहीवरती मगाशी जी मी तुम्हाला खड्यांची लेस दाखवलेली आहे त्याचं काम करून घ्यायचं आहे. तर या तयार बाही केल्यानंतर ज्या बॉक्सेस मोकळे दिसत आहेत त्याच्यावरती आपल्याला इथे आता डिझाईन काढायचे आहे. हे मोकळे बॉक्सेस आहेत ते भरून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी मी ही खड्यांची लेस घेतलेली आहे. तुम्ही ते डायमंड लेससुद्धा म्हणतात, खड्यांची म्हणतात, तुम्ही त्याला काय म्हणतात ते सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. ही लेस जी आहे, आता आपण इथे कोणत्याही प्रकारचे बीड्स वापरणार नाही, स्टोन नाही किंवा कोणत्याही प्रकारच्या टिकल्या नाही किंवा मनी नाही. तर हे मी खड्यांच्या लेसचे जे बीड्स आहेत ते इथे तयार करून घेते. अशा पद्धतीने 4 खडे एकत्र येतील इतका तुकडा मी याचा कापून घेतलेला आहे आणि याचीच डिझाईन आपल्याला पुढे बाहीवरती तयार करायची आहे. तर याच पद्धतीने मी बाकीचे पीससुद्धा याचे तयार करून घेते, कट करून घेते. जे बीड्स आहेत ते खूपच सुंदर डिझाईनने तयार होणार आहे. तुम्ही पाहू शकाल मी इथे व्यवस्थित लेस जे आहे कट करून घेतलेली आहे. आणि हे आता बॉक्स आहेत त्याच्यावरती आपण डिझाईन करण्यासाठी, याला पेस्ट करण्यासाठी इथे मी फेविकॉल वापरलेला आहे, जो ग्लू आहे तो वापरलेला आहे. याच्यावरती मी आता ह्या बॉक्समध्ये सेंटरला पॉईंट देत जाणार आहे फेविकॉलचे. आणि याच्यावरती आपल्याला जे आपण खड्यांच्या लेसचे बीड्स तयार करून घेतले होते कट करून ते चिपकवायचे आहेत. तुम्ही ते हे बीड्स चिपकवताना फेविक्विकचा सुद्धा वापर करू शकता. जसं तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही मटेरियल तुमच्याकडे अवेलेबल असेल त्या हिशोबाने तुम्ही इथे ही डिझाईन तयार करू शकता. हे जे बीड्स आहेत ते तुम्ही फेविक्विकने सुद्धा चिपकवू शकता किंवा तुम्हाला जर चिपकवायचं नसेल, चिटकवायचं नसेल तर तुम्ही ते स्टिचसुद्धा करून घेऊ शकता. मी सुद्धा ही डिझाईन तयार केल्यानंतर हे जे बीड्स आहेत यांना शिवून घेणार आहे, 2-2 टाके मारून घेणार आहे. ही खड्यांची जी लेस आहे जी आपण बीड्स म्हणून वापरत आहोत ती तुम्ही जर शिवून घेतला तर तुमची डिझाईन आहे ती खूप काळ चांगली टिकेल. काही दिवसांनी आपण ब्लाऊज वॉश केलं तर ते पाण्याने भिजून फेविकॉल आपला निघून जाऊ शकतो, त्याचा चिकटपणा आहे तो कमी होऊ शकतो. तर त्यासाठी तुम्ही ते स्टिच कराल तर अजूनच उत्तम आहे. तर मी सुद्धा इथे ही डिझाईन तयार केल्यानंतर स्टिच करणार आहे. ही डिझाईन तुम्ही अगदी तुमच्याकडे असलेल्या खूप सोप्या गोष्टीमधून तयार करू शकता. तुम्हाला आरीवर्कसारखा जास्त महागडा खर्चही येणार नाही आणि महागड्या गोष्टी तुम्हाला ते वापराव्याही लागणार नाहीत. तर त्याचसाठी मी हा व्हिडिओ जो आहे तुमच्यासोबत घेऊन आलेला आहे, तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. खूप सोपी आणि सुंदर अशी डिझाईन आपली तयार होणार आहे. सगळीकडे चेक्समध्ये मी हे बीड्स लावून घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकाल. व्यवस्थितपणे आपल्याला हे बीड्स लावून घ्यायचे आहेत, चिपकवायचे आहेत. फिटिंगची बाजू तुम्ही सोडू शकता जिकडे तुमचं फिटिंग असेल. इथे सेंटरला अर्धे बॉक्सेस जे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा मी हे फेविकॉल लावून हे बीड्स लावून घेणार आहे. इथे सुद्धा खूप सुंदर आपले बीड्स दिसणार आहेत लागल्यानंतर, तुम्ही पाहू शकाल. अतिशय सुंदर अशी बाही डिझाईन आपली इथे तयार झालेली आहे. ही आपली एक बाजू तयार झालेली आहे ब्लाऊजची. आता आपल्याला सेम पद्धतीने दुसरी बाहीसुद्धा तयार करून घ्यायची आहे. हे बीड्स लावल्यानंतर सुकण्यासाठी याला थोडा वेळ फॅनखाली ठेवू शकता. अगदी तासभर ठेवलात तरी हरकत नाही. तुमचा वेळ असेल तेव्हा तुम्ही हे काम करून घ्या. ही डिझाईन सुकेपर्यंत तुमचं इतर कामही होऊन जाईल, कटिंग किंवा स्टिचिंगचं दुसरं कामसुद्धा तुमचं होऊन जाईल. एक बाही मी इथे तयार केलेली आहे, याच पद्धतीने दुसरी बाहीसुद्धा मी इथे तयार करून घेत आहे. असे हे फेविकॉलचे डॉट्स देऊन घेणार आहे आणि त्याच्यावरती जे बीड्स आहे ते तयार करून घेणार आहे. खड्यांच्या लेसचा तुकडा मी लावताना तिरकस लावत आहे, काहीसा सरळ लावता अशा पद्धतीने तिरका लावत आहे, जेणेकरून खूप सुंदर डिझाईन आपली दिसणार आहे तयार झाल्यानंतर. तुम्ही सुद्धा याच प्रकारे दुसरी बाही तयार करून घ्या. मैत्रिणींनो, या अगोदर मी बरेचसेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. लहान मुलींच्या फ्रॉकपासून ब्लाऊज कटिंग, प्रिन्सेस ब्लाऊज कटिंग, स्टिचिंग आणि नऊवारी साडीमध्ये शाही मस्तानी साडी कटिंग व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेला आहे, तुम्ही नक्की जाऊन पहा. इथे मी दोन्ही बाही तयार करून घेतलेले आहे. डिझाईन आपली तर तयार झालेली आहे, खूपच सुंदर डिझाईन आपली तर तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकाल. जो आपण फेविकॉलने चिपकवलेलं होतं ते सुद्धा इथे सुकलेलं आहे. एक अर्धा पाऊण तास मी फॅनखाली ठेवून दिलं होतं. बाहीचा शेप तुम्हाला काढायचा आहे. आता मी ते बाहीचा फ्रंट शेप काढला नव्हता, कारण बाही तयार झाल्यानंतरच मी फ्रंट शेप काढणार आहे. आर्म होलचा जो पुढचा भाग आहे, अर्धा इंच आपण डीप कटिंग करतो तो. तर ही बाही आपली इथे तयार झालेली आहे डिझाईन तयार करून. आता याला आपण ब्लाऊजला अटॅच करून घेऊ शकतो. तुम्ही ड्रेस किंवा ब्लाऊजला याला अटॅच करू शकता. तर मी ते ब्लाऊजला अटॅच करून बाही घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकाल. फिटिंगसुद्धा माझं झालेलं आहे. किती सुंदर डिझाईन आपल्या बाहीची दिसत आहे. ही नवराईचा ब्लाऊज आहे, नवरीसाठी खूपच सुंदर ही डिझाईन आपण तयार करू शकतो. आणि याला साजेशी
जी आपण खड्यांचेलीची डिझाईन केली तीच आपण गळ्याला लावलेली आहे। दोन्हीही डिझाईनचं मॅचिंग करून मी ते याच डिझाईनला ही लेस वापरलेली आहे। म्हणूनच खड्यांची लेस जी आहे ती मधल्या बीट्समध्ये सुद्धा मी वापरलेली आहे। खूपच सुंदर दिसणारा असा हा बाही स्लीव्स डिझाईन जो आहे आपला तयार झालेला आहे। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्ही सुद्धा या प्रकारे डिझाईन करून तुमचा व्यवसाय जो आहे तो पुढे नेऊ शकता। भरपूर असे तुमच्याकडे कस्टमर सुद्धा येऊ शकतात। लेटेस्ट ट्रेंडिंग ब्रायडल ब्लाउज विथ स्लीव्स डिझाईन तयार झालेला आहे आपला इथे। ही आहे बॅक साईडने सुद्धा मी तुम्हाला ब्लाउज दाखवते। खूप सुंदर अशी डायमंड लेस मी लावलेली आहे। पाठीमागे सुद्धा पूर्ण गळ्याला डायमंड लेस लावलेली आहे आणि खूपच ब्युटिफुल स्लीव्ज जे आहे त्या ब्लाउजला सूट होत आहेत। मागे सुद्धा याला खूप सुंदर बॉर्डर आहे। तर असा हा ब्युटिफुल पूर्ण ब्लाउज तयार झालेला आहे। तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करा असा हा डिझायनर ब्लाउज। तर मैत्रिणींनो, हा होता आजचा आपला बाही डिझाईनचा ब्लाउज। खूप सुंदर डिझाईन मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्ही सुद्धा असे छानसे स्लीव्ज डिझाईन तयार करा, म्हणजे जेणेकरून तुम्ही जर घरगुती हा जर बिझनेस करत असाल, नवीन तुमचा स्टार्टअप असेल तर तुम्हाला ह्याची मदत होईल। कस्टमर तुमच्याकडे हळूहळू वाढत जातील आणि त्याचा तुम्हाला फायदा होईल। म्हणूनच मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि पुढच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत पुन्हा भेटू। तोपर्यंत नमस्कार।